उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना वेगवेगळं काहीतरी नवीन नवीन पाहिजे की नाही मुलांना खायला. तर आपण मुलांची फरमाईश म्हणून पनीर टिक्का बनवणार आहोत. आहे की नाही हॉटेलपेक्षा भारी. चला बघूया. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज मी बनवणार आहे पनीर टिक्का. चला बघूया. आज मी बनवणार आहे पनीर टिक्का मसाला. बघूया कसे बनवते मी. चला तर. अगोदर मी 2 चमचे दही घेते. नंतर 2 चमचे बेसन. आता याच्यामध्ये आपण लाल मिरची, पिवळी मिरची आणि हिरवी मिरची म्हणजे शिमला मिरच्या, कोथिंबीर, पुदिना थोडा आणि कांदा. आणि हिरवी असली तरी चालेल, लाल पिवळी नसली तरी चालेल. आपल्या घरी जे आहे ते टाकायचं. आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ. कांदा शेवटी टाकायचा. आता तिखट आवडीप्रमाणे, गरम मसाला आणि हळद आणि थोडं मीठ. आता टाकायचे पनीर. असे बारीक कापून घेतले. करून घेऊ. याला अर्धा तास चांगलं ठेवायचं बेसन लावून, म्हणजे कोटिंग चांगली बसते. आता टाकायचा कांदा. अर्धा तास नाही ठेवलं तरी चालेल, घाई असेल तर 10-15 मिनटं ठेवलं तरी चालेल. आपण आता याला बाजूने ठेवू 10-15 मिनटं. आता पनीर टिक्का मसाला करण्यासाठी आपण मसाला तयार करू. काहीच नाही घ्यायचं, फक्त टमाटर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, धने आणि जिरं. आवडत असेल तर कांदा पण टाकू शकतो आपण चिरून. आता याला आपण बारीक करून घेऊ. आता मसाला बारीक केला आपण. आठवड्यातून एकदा तरी पनीर टिक्का बनवायचं. मुलांना आवडते. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण लागल्या. मुलांना काही वेगवेगळं जेवणाला पाहिजे की नाही, मग आपण घरीच बनवायचं हॉटेल टाईप. पनीर आता मॅरिनेट झालं. मी आता कढईमध्ये टाकलं त्याला. 10 मिनटं आपण आता याला मस्त असं शिजवू देऊ तंदुरी होण्यासाठी. कढईमध्ये आता तूप टाकलं. तुपामध्येच करायची पनीर टिक्का मसाला. तुपाने एकदम मस्त भारी चव येते, हॉटेलपेक्षा खतरनाक. तुपामध्ये जाणार आता मोहरी, जिरं पेस्ट. तुपामध्ये आता हा मसाला टाकला. कस्तुरी मेथी. पनीर टिक्का तयार. किती मस्त झालं. याच्यामध्ये आपल्याला थोडं कमी टाकायचं तिखट, कारण आपण त्याच्यामध्ये टाकलं ना पनीर. आणि हळद आणि गरम मसाला. हा मसाला पनीर टिक्का मसाला आहे. मसाल्याला मस्त रंग आहे. आता आपण हा मसाला टाकून देऊ पनीर टिक्का शिजवले. थोडं आता पाणी टाकू आपण दही आणि बेसनचं. पनीर टिक्का मसाला तयार.